शीर्षक सकाळच्या शांततेत बदललेलं आयुष्य. पहाटेचे 5 वाजले होते. गाव अजून झोपेत होतं. आकाशात हलका निळसर रंग पसरू लागला होता. थंड वारा वाहत होता. पक्ष्यांचे मंद आवाज सुरू झाले होते. आणि त्या छोट्याशा गावात एक म्हातारा माणूस रोजप्रमाणे नदीकाठी चालत होता. त्याचं नाव होतं गोविंद काका. साधं आयुष्य, साधे कपडे, ना श्रीमंती ना मोठं घर, पण चेहऱ्यावर कायम शांतता असायची. गावातले लोक म्हणायचे, गोविंद काकांकडे काहीतरी वेगळंच आहे, कारण जिथे बाकी लोक सतत तक्रार करत होते, तिथे गोविंद काका प्रत्येक गोष्टीत आनंद शोधायचे. त्या दिवशीही ते नदीकाठी बसले, सूर्याकडे पाहत हसले आणि डोळे मिटून शांत बसले. तेवढ्यात एक तरुण मुलगा तिथे आला. चेहरा थकलेला, डोळ्यांत चिंता, मनात राग. तो गोविंद काकांजवळ बसला. काका शांतपणे म्हणाले, काय रे, एवढ्या सकाळी? मुलगा हसला नाही. तो फक्त म्हणाला, मन शांत नाही. काकांनी विचारलं, काय झालं? मुलगा म्हणाला, सगळं चुकीचं चाललंय. नोकरी नाही, पैसे नाहीत, लोक साथ देत नाहीत, आणि आयुष्य हातातून निसटत चाललंय. काका शांतपणे ऐकत होते. एक शब्दही बोलले नाहीत. काही वेळ शांतता होती. फक्त नदीचा आवाज आणि पक्ष्यांचं गाणं. मग काका हळू आवाजात म्हणाले, तुला माहितीये, या नदीत 2 प्रकारचे दगड असतात. मुलगा गोंधळला. म्हणजे? काका म्हणाले, एक दगड असा जो सतत पाण्याला विरोध करतो, आणि दुसरा जो पाण्यासोबत वाहत राहतो. पहिला दगड तुटतो, दुसरा गुळगुळीत होतो. मुलगा शांत झाला. काका पुढे म्हणाले, जीवनात संकट येणारच, पण तू प्रत्येक गोष्टीशी भांडत बसलास तर थकून जाशील. कधी कधी स्वीकारणंही आवश्यक असतं. सूर्य हळूहळू वर येत होता. सोनसळी किरण नदीवर पडत होते. काका उठले आणि त्या मुलाला म्हणाले, चल, एक जागा दाखवतो. दोघं चालत चालत गावाच्या टोकाला गेले. तिथे एक छोटंसं झाड होतं. खूप साधं, ना फळं ना फुलं. मुलगा म्हणाला, हे? काका हसले, हो, हे झाड मी 10 वर्षांपूर्वी लावलं होतं. पहिली 5 वर्ष काहीच बदल झाला नाही. लोक हसायचे, म्हणायचे, हे झाड कधीच मोठं होणार नाही. पण मुळं आत वाढत होती. जमिनीखाली दिसत नव्हतं, पण वाढ चालू होती. मुलगा शांतपणे ऐकत होता. काका म्हणाले, माणसाचं आयुष्यही असंच असतं. कधी कधी बाहेर काहीच बदल दिसत नाही, पण आत तू मजबूत होत असतोस. वारा हलकेच वाहत होता. झाडाची पानं हलत होती. त्या क्षणी त्या मुलाच्या चेहऱ्यावरची चिंता थोडी कमी झाली. तो विचारात पडला. काका पुन्हा म्हणाले, तुला माहितीये, सूर्य रोज उगवतो, पण तो कधी घाई करत नाही. नदी वाहते पण आवाज करत नाही. झाड वाढतं पण स्वतःची जाहिरात करत नाही. मग माणूसच एवढा अस्वस्थ का? मुलाच्या डोळ्यात पाणी आलं. तो हळू आवाजात म्हणाला, मी खूप घाबरलो होतो. काका हसले. भीती वाईट नाही, पण भीतीमुळे थांबणं वाईट. लक्षात ठेव, सकाळ नेहमी अंधारानंतरच येते. दोघं पुन्हा नदीकाठी आले. आता सूर्य पूर्ण उगवला होता. गाव जागं होऊ लागलं होतं. लोकांच्या घरातून दूर निघत होता. दूर कुठेतरी मंदिराची घंटा वाजली. काका म्हणाले, जीवन बदलण्यासाठी मोठ्या चमत्काराची गरज नसते. फक्त मन शांत असायला हवं. मुलगा काही क्षण शांत राहिला. मग तो उठला. त्याने काकांच्या पायाला हात लावला आणि म्हणाला, आज पहिल्यांदाच मन हलकं वाटतंय. काका फक्त हसले, कारण कधी कधी मोठी उत्तरं शब्दांत नसतात, ती सकाळच्या शांततेत दडलेली असतात. आणि त्या दिवशी त्या मुलाला समजलं की आयुष्याशी लढण्यापेक्षा त्याला समजून घेणं जास्त महत्त्वाचं असतं. त्या दिवसानंतर तो मुलगा रोज सकाळी लवकर उठू लागला. नदीकाठी जायचा, शांत बसायचा आणि हळूहळू
त्याचं आयुष्य बदलायला लागलं. कारण शांत मनाने घेतलेले निर्णय नेहमी योग्य दिशेला नेतात. आणि काही सकाळी फक्त दिवस नाही बदलत, तर पूर्ण आयुष्य बदलून जातं. धन्यवाद. अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी आपल्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा.